नमस्कार. मी नमस्कार. स्मिता आणि मी सुजाता. एस-एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि खूप दिवस आपल्याला अशी इच्छा हो, सगळे व्यक्त होते करत की. होते, की तुमची टूर आम्हाला गार्डन बघायची आहे. तर आपण मग आज असं करूया हो, थोडंसं आपल्या थोडं गार्डन सबस्क्रायबरना, की मस्त काय-काय आपण आले गार्डनची आपल्याकडे. टूर करूया हो, आणि हो. काय-काय आले आपण बघूया. बहुतेक सबस्क्रायबर भरपूर आपले आलेत आपल्याबरोबर फिरायला, दिस गार्डनमध्ये सैर करायला. नक्कीच, तर नक्कीच. सगळ्यांना आपण दाखवूया. कढीपत्ता छानच फुललाय गं. अगदी मस्त. कढीपत्ता खरं आपल्याला अगदी रोजच्या जेवणात म्हणजे रोज लागतो. सकाळी उठल्यापासून आपण नाश्त्यापासून, पोह्यापासून पोह्यापासून जे आपल्याला सुरू आठवण होतं, होती त्याची. तर त्याची खरं निगा म्हणजे काय असतं, की तो बऱ्यापैकी त्याला थोडेसे हां, कीड आल्यासारखी होते. आल्यासारखी तर होती. बऱ्यापैकी तो सारखा कटिंग केला ना, की असा फ्रेश येतो. तर हा खूप सुकला होता. परत कटिंग आणि केलं, कढीपत्ता मस्त औषधी अगदी पण आहे औषधी आणि आहे. हो. त्याच्याशिवाय खरं तर बायकांचं पान हो हलत नाही. आणि प्रत्येकाकडे कडीपत्त्याचं झाड असतोच. हवंच. म्हणजे बऱ्यापैकी किंवा सगळे इव्हन आता छोटी छोट्या गार्डन टेरेस असली गार्डन हो, मध्ये सुद्धा ना कडीपत्ता लावतात सगळे. ह्याच्यामध्ये हो, कुंडीमध्ये सगळे लावतात. कडीपत्ता हा बायकांचं पहिल्यांदा काय लावायचं असतं तर कडीपत्ता तर लावायचं असतं. छान आलेला आपला कडीपत्ता मस्त छान आलाय. आलाय. आम्ही नेहमीच्या रेसिपीमध्ये ह्याचाच फ्रेश अगदी कडीपत्ता वापरत असतो. तर असं हे कडीपत्त्याचं बघ झाड हे टोमॅटो आहे. पण हो, एकदम छान आले छोटे-छोटे म्हणजे ह्याची हो. सुरुवात आहे टोमॅटोची हां, ही झाडाची. फुलं आहेत मग. हां आणि मस्त फुलं हां, आली की टोमॅटो यायला हां. सुरुवात होती. तर आता हा सगळे येतात छोटा-छोटा इथं. हां. यायला सुरुवात अगदीच झाली. मिनी टोमॅटो म्हणायला पाहिजे ह्याला. म्हणजे हा होणार आहे मोठा. फक्त म्हणजे हा छोटा नाही आणि नाहीये. हां. पुढे आपण आपल्याकडे बघूच या, की भरपूर आपल्याकडे आलेत. हो, भरपूर हो. टोमॅटो आहेत. म्हणजे हं. कच्चे पण आहेत, पिकलेले पण आहेत परत चेरी टोमॅटो पण आहेत. भरपूर आहे आणि सगळं. ह्याची हो. निगा म्हणजे काय, तर ह्याला अगदी रेग्युलर कटिंग करायचं आणि त्याला खतं घालायची. म्हणजे आता आपण ह्या आपण सगळ्या नॅचरली झाडांना खतं घालतो सगळी. नॅचरली हो. खतं घालतो किंवा आता आपल्या रेसिपीमध्ये भरपूर आपण कांद्याची टरफलं काढतो किंवा कोबीचे कव्हर असतं, फ्लॉवरचे सगळे हे असतात. तर लसूणचा त्याचं सुद्धा पाला खूपच आणि तो झाडांसाठी खूप उपयोगी औषधी पण आहे. आहे आहे. ह्याच्यासाठी. हो. तर आपण नंतर हळू बघूया, की त्याचा उपयोग कसा आम्ही थोडासा करतो ते. त्याचं सांगूया? भेंडीच आहे बघ हे बघ. हां, इथं भेंडी सांगते. हां. हे बघ, इथं भेंडी पण आली आहे. हो, खरंच की भेंडी पण आली आहे मस्त. पण भेंडीचं हं. थोडंसं असं आहे, की थंडीच्या दिवसात त्याला थोडासा लगेच असा असा करपा म्हणतात हां, त्याला ह्या तर असं हे रोग येतो पानावर ना. पडतं. हां. तर अशा वेळेला काय करायचं, हे पान पानं कट सगळी कट करायचं. करून हां, हां. टाकायची आणि त्याच्यावर थोडीशी फवारणी करायची. हं. औषधाची थोड्याशा. हं. म्हणजे मी हं. म्हटलं मगाशी तसं कांद्याची टरफलं जी काही आपण सगळी काढतो ना काढतो. सुजाता, हो, आपण हो, हो. नेहमीच करतो ते आणि ते सगळं एका पाण्यात घालायचं, मिक्सरला फिरवायचं थोडंसं पाणी घालून, भिजत घालून ते भिजत घालून सगळं. हां, आणि हां, मग हां. त्याचं पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि ते पाणी स्प्रे हो. करायचं. म्हणजे मग हे जे आता भेंडीवर आपल्याला दिसतंय ना, तो करपा रोग म्हणा, हां, तो जातो तर हे सगळा. हो. थंडीच्या दिवसात खूप असतं. तर ते हं. आम्ही त्याच्यावरती असं करत असता. स्प्रे हां. करतो. हे वांग्याचं दिसतायत. ही सगळी वांग्याची वांग्याची आहे. दिसतायत. एका वांग्याला फुलं आलेत म्हणजे आता ह्याला हां, वांगी ह्याला येणार आहेत. ह्याचं एक 2-3 हं, हं. बहार काढून झालाय वांग्याचा. म्हणजे अच्छा. अगदी हं. मस्त पावशेर वांगी एका एका झाडाला झाडाला निघतात येतात. एका वेळेला. हो, हो. ते त्याचं रोप दिसतंय हे आणखीन छोटं. हे जे आहे की नाही, तर ह्याच्यामध्ये अशी कांद्याच्या पात लावलेत. म्हणजे काही वेळेला झाडांना पाणी जास्त होतं. म्हणजे आता आम्ही काय केलंय, ह्याला ड्रिप केलेलं आहे सगळ्याला. आणि मग पावसाळ्याच्या दिवसात पाऊस प्लस हे ड्रिप सुरू राहतं थोडंसं. तर अशा वेळेला काय होतं, की ह्याला पाणी जास्त होतं. मग त्याच्यामध्ये थोडीशी कांद्याची पात लावली आहे. म्हणजे ते पाणी जे आहे ते डिव्हाईड होतंय आणि त्यामुळे बघा कांद्याची पात हां, म्हणजे इतकी सुंदर कांद्याच्या पातीला पण जातं ते म्हणजे त्यामुळे ती झाडाला. इतकी हां, छान हां. आली आहे. त्यामुळे हां. असं जेव्हा वाटतं आणि जागा पण त्याची ती म्हणजे वाया गेलेली वाया नाहीये. म्हणजे गेलेली नाही. एका ह्याच्यामध्ये फुलं प्लस हां. कांद्याची पात असं दोन्ही तुला आलेलं आहे. अर्थात हे हं. सगळं खरं तर तुझ्या म्हणजे माझे मिस्टरांचं मिस्टर आहे. बघतात आणि मी थोडीशी त्यांना मदत करत असते. म्हणजे म्हणजे त्यांची मदतनीस आहे काय थोडंसं. पण ही गार्डन स्मिताची आहे बरं का. नाही पण मस्त. माझी मैत्रीण म्हणजे सुजाता पण त्याची भयंकर काळजी घेते आणि मी आवड आहे नसताना खूप. हो. वांगी, टोमॅटो सगळं काढून नेत असते. हो. अगदी हक्काने नेते काढून. आणि मग इकडे थोडीशी फुलं झाडं आहेत आणि हे जे आहे, हे सुजाता आहे की नाही, हे तुला मी परवा सांगितलं तसं, हे लिंबाचं झाड आहे लिंबाचं. हां, आणि ते लिंबू. आपण जे परवा वापरलं ना लिंबू, ते हां, सीडलेस मोठं होतं बघ. सीडलेस होतं. तर हो. ते सीडलेस ह्याचं आहे आणि आता हे बघा इथं इतकं खूपच छान छान आले. असं आणि ह्याच्यापेक्षा मोठं होतं. म्हणजे हे दुप्पट होतं जवळ-जवळ. इतकं छान हो असं आणि त्याला बी नाहीये ह्या बी नाहीये. लिंबूला. हो, हो. बी नाही. इकडे पण छान आले बघ, हो, तिथे पण हो. छान आलेत. इथे पण हो. छान दिसतं. छानच आहे. बंच आणि आलेले हा आहेत. वड, हां, हा वडाचं असाच झाड. हो. वडाच्या पूजेला आणला होता हो. आणि त्याची त्याची फांदी फांदी लावलेली. लावली आणि फांदी ती इतकी लावलेली. छान मोठी झाली. तर आता त्याला मस्त वाटतंय, की आपल्या टेरेस गार्डनमध्ये सुद्धा वडाचं झाड येऊ शकतं. हो. तर आणि आपण जे पूजा ते करतो तेही वडाचीच तेच. ह्याच हो, वडाची ह्या करतो. वडाची करतो. आणि मस्त. हा कोबी आहे. तर आता हे कोबीचं असं म्हणजे गंमत आहे खरं तर.
असं म्हणतात, म्हणजे आमच्याकडे ज्या मावशी आहेत ना, त्यांनी शेतातच काम केलंय, तर त्या सांगतात की एकदा कट केला ना कोबी तर त्याला परत येत नाही. तर माझ्या मिस्टरांनी एक प्रयोग केला की ह्याला कोबी आले होते आधी मोठे हो, 2 मोठे गड्डे. मोठे 2 मग ते गड्डे त्यांनी होते. काय हो. केलं, इथून कट केले आणि मुळं तशीच ठेवली, पण त्याला पुन्हा 3 कोबी आले. कोबी आलेत. हो. त्यामुळं हे फार खरं हा केलेला एक प्रयोग आहे आणि तो ह्याच सक्सेस. कोबीचा आपण म्हणजे मोमोज मोमोज केले. केलेत मस्तपैकी. तर ते एक प्रयोग हं. केला आणि तो छान पण किती यशस्वी झाला. सुंदर दिसतंय ना ते. बघ ना, आणि आजकाल खरं तर बरेच जण टेरेसवर करतात हो, गार्डन. गार्डन म्हणजे सगळ्यांना. खरं हो, तर ते हो. इतकं छान झालंय आणि टेरेस गार्डन मध्ये सुद्धा छान पद्धतीच्या भाज्या येऊ शकतात. शकतायत, आताच हो. आपण कोबी कोबी बघितलं, बघितला. आता पुढे पुढे जाऊ तसं आणखीन आपण बघूया की काय काय येते ह्याच्यामध्ये. ही गवारी लावली आहे, हो, इथे ह्या पण कुंडीत आता गवारी आहे ना. सुरुवात आहे त्याची, हो, हो, त्यामुळे हो. थोड्या दिवसांनी अजून अजून त्याला फुटायचे फुटायची अजून ती. हे गवारीचं म्हणजे आहे हे. हा. बाकी इकडे सगळी फुलं झाडं आहेत, कारण इथे थोडंसं शेड सावली, केले, हा, हा, इलेक्ट्रिसिटीसाठी पॅनेल लावले, तर हो, त्याच्या खाली आपली थोडी लाईट सावली सुद्धा येते. आपण हा, घरच्या घरी तयार करतोय आपण. लाईट सुद्धा घरच्या घरी म्हणजे तयार आपण करतो. सगळ्या जे नेचर आहे त्याचा आपण चांगला फायदा घेतो. लाईट पण आणि आपण त्यामुळे करतोय. ही हो. शेड घातली आणि हा. शेडच्या खाली अर्थातच सावली जी हो, चालतात झाडं ती ती सगळी आपण इकडे सगळी इथे लावली आपण. लावलेली आहेत. हो. आता ह्याचे कांदे सुद्धा तयार व्हायला लागले. हा असा हो, छान, खरंच. ह्याची पात काढून एकदा वापरलेली आहे. हो, कांदा काय करायचं की जेव्हा कांदा तयार होतो ना, हा, तेव्हा त्याची पात फक्त पात. काढून घ्यायची आणि त्याची भाजी केली तर चालते. म्हणजे पण पुन्हा त्याला कांदा फुटतो. हो पुन्हा फुटतो आणि कांदा मोठा होतो. मोठा होतो. आता हे बघा, इथे ना आपण कोबी लावलेला आहे आणि हा सेपरेट मोठ्या कुंडीमध्ये लावलाय. म्हणजे शक्यतो ह्या फळभाज्या ज्या आहेत ना, आता तिकडे आपण जे बघितलं ना, ती छोटी कुंडी कुंडी झाली होती होती, आणि हा. म्हणूनच आम्ही ते काढणार होतो, पण नंतर लक्षात आलं की मोठ्या कुंडीमध्ये लावायचं. म्हणजे म्हणजे आता खूप मोठा होणार आहे हा. गड्डा हा खूप मोठा होईल मोठा गड्डा. होईल. हो. आता इथे आणखीन एक गमतीची आई गं, गोष्ट आहे. खरंच की किती मस्त त्याला तू लपवून ठेवलास का मी घेईन म्हणून. तर त्याला लपवूनच ठेवायचा असतो. हा आज- आहे, माझा आवाजामुळे सगळ्यांना वाटेल कोण बोलतंय वेगळं. हा फ्लॉवर आहे ऍक्च्युली, वाव. आणि हा आता यायला लागलाय, म्हणजे थोडा थोडा मोठा होणार. तर अशा वेळेला काय करायचं की त्याला ऊन लागतं किंवा हा, असं, हा. म्हणजे आणि त्याच्यावर काय होतं, मग तो असा कलर, काय- त्याचा काय- रंग हा, हा. बदलतो. थोडासा डल काही वेळा होतो. काळपट होतो, काही अच्छा. वेळेला जांभळा होतो. तर अशा वेळेला काय करायचं की त्याला झाकून ठेवायचं आणि ह्याचीच जी पानं असतात, अच्छा. तर त्या ही पानांनी, मला माहित नव्हती खरं आयडिया. ही खरं आम्हालाही माहित नव्हती, अच्छा. पण आमच्या ज्या मावशी आहेत काम हा, हा, करणाऱ्या, हा. तर त्यांनी त्या सांगितलं. म्हणाल्या की कारण एकदा आमचा फ्लॉवर खूपच काळा असा झाला होता. काळपट पडला. हा. तर म्हणलं असं का होतं एवढी काळजी हम्म, घेऊन, हम्म, तर ते हम्म. म्हणले की त्यालाच असं कागदाने हे करा तुम्ही, झाकून किंवा ठेवा. त्याच्याच अच्छा. पानांनी हे हम्म. करून ठेवा. हम्म, तर आता इथे बघ तसं हे हा, सगळे केलेलं तू आहे. कागदानी मग आता झाकून हे ठेवलेस का? नंतर मग आम्ही असं कागदाने झाकून ठेवलं त्याला. अरे वा, हे बघ. मस्त राहिलेत गो पण फ्रेश. हा. खूपच छान. पण घरच्या भाजीचा आनंद जो काय आहे ना, तो वेगळाच म्हणजे आहे. आणि सगळं नॅचरली आणि औषध फवारणी नाहीये, म्हणजे औषध फवारणी म्हणजे ह्यालाच कंपोस्ट हो, खत कंपोस्ट किंवा खत गांडूळ वगैरे. खत किंवा लेंडी खत हे असं आपण आपण असं वापरतो. वापरतोय. हो, आणि हो. शिवाय मगाशी आपण सांगितलं तसं कांद्याचं, लसूण ह्याचं पाणी मिरची करायचं. वगैरे पण घालतात हा, मिरची त्याच्यामध्ये, घालायची, म्हणजे ते हळद कीड घालायची जाते. हा. आणि ह्याचं 1 लिटर पाणी तयार करून मग ते आपण ह्याच्यावरती फवारतोय. मारतोय. हम्म. हा. मग त्याचा काही आपल्याला दुष्परिणाम काही होत काहीच नाही नाहीये. अगदी. हो. हे बघ, वा, टोमॅटो पिकलेत की ग, छान मस्त. टोमॅटो छान पिकलेत आता. हा, छानच. हो. थोडं थंडीमध्ये फक्त काय होतं, झाडं थोडीशी कोमजल्यासारखी होतात. म्हणजे हेल्दी हा. जी झाडं म्हणतात ना, हा, ती हा. खरं तर पावसाळ्यात पावसाळ्यात उन्हाळ्यात छान जास्त दिसतात. येतात. हो. तर थोडस हे थंडीमुळे असं हा. त्यांचं हे होतं. गो काय हे अंजीर आले तर गो, मस्त. अंजीर. हो. हो, तू मागच्या वेळेला आली होतीस हो, तेव्हा आपण तेव्हा अंजिरे अगदी, खाल्ली ह्याची 2. होती. हो, हो, हो. आता आली कच्चे आहेत पण दिसतायत. हिरवी. हो. हम्म. पण अगं ह्याचा खरं तर माकडं सुद्धा खूप त्रास देतात. हो, म्हणजे तेवढं आता आहे. अर्थात हो. त्यांना त्रास नाही म्हणायला पाहिजे, ते खातात हो, छान छान, खातायत. हो. म्हणजे ते चांगलं असं. वाटतं. पण शेवटी हे नेचर आहे हा. आणि नेचर मधले लोक पण त्यातली बरीचशी अंजिरं ना, हो. 2-3 अंजिरं, 2-3 टोमॅटो हे सगळे माकडांनी बसून मस्त त्याचा आस्वाद अगदी घेतला. आस्वाद घेतलेला आहे. त्याची कॅमेऱ्यामध्ये असेल क्लिप तर दाखवून कसे खातायत ते. आणि हे बघ कारली, अरे वा. हे बघा इथे कारली आलेत 2. ते बाहेर गेलं का ग ते? ते थोडी म्हणजे कारल्याचा वगैरे हा वेल असतोय, त्यामुळे आपण वेलवाली जे फळभाज्या आहेत त्यांना हा. नेहमी असा म्हणून मंडप ते करतात मंडप बघ. केला. म्हणजे आणि इथे सगळे दुधी भोपळे हा, आले, दुधी भोपळे आलेत. छोटे अरे छोटे वा. दुधी भोपळे जवळजवळ 25 ते 30 लागलेले आहेत. हो, आणि भरपूर. ते त्याच्यावर रेस्ट व्हावेत, कारण नंतर तो जड होतो ना, हा, जड तर होतो. त्याच्यासाठी मग ही अशी थोडीशी जाळी लावली आहे. आणि हे बघा इथे तुम्ही बघू शकता की मस्त असा सुरुवात झाली आहे.
इथे हो काकडी पण आली. अगदी छोटीशी आहे काकडी. हो, आहे. मस्त आहे अगं, हिरवी काकडी हा आहे, म्हणजे हिरवी काकडी ही आहे, हो. खूपच छान, म्हणजे टेस्टी असते, कडू नसते ही. कडू जी नसते. पांढरी कडू लागते आपल्याला मधून मधून कधीतरी. आणि इथे शेंगा आल्या, घेवड्याची शेंग घेवड्याची किंवा शेंग, पापडी शेंग वगैरे. पापडी शेंग. आणि ह्याचा वेल येतो, हा वेल पण आपण ह्याला असा चढवतो. आता हे सगळं कटिंग केलंय थोडस, आणि परत फुटून ह्याची शेंगा आल्यात म्हणजे हो ह्याला. हो हो मस्त. आणि ह्याला खूपच पीक येतं, हा म्हणजे म्हणजे एका कुठल्या- वेळेला हा. पावशेर भाजी अगदी आरामात होऊ शकते म्हणजे याची. वेलाला, कुठल्याही वेलाला भरपूर तशा शेंगा हो. किंवा वेल जो चढतो त्याच्यावरती त्याला भरपूरच भरपूर येतं, म्हणजे नेहमीच त्याला छान येतात अगदी. टोमॅटो अगदी भरलेत ग. भरलेत, मिरच्या. हो हा, हे लाल इथंच पिकलेत म्हणजे. मस्त. ही लवंगी आहे का ग? छोटीशी हा, दिसते तिखट आहे, लवंगी. खूपच तिखट आहे, तिखट हा आहे, हा. लवंगी आहे. आता या लाल मिरचीचा मुद्दाम ठेवल्यात थोड्याशा, हा. की ठेचा करावा लाल हो, लाल मिरचीचा. मिरचीचा तर ठेचा. त्यासाठी हो. ह्याच्यातच लाल आपण होऊन देत आहेत. हो मस्त, हिरवी पण मस्त आणि आहे हिरवी बघ. पण हा, छान हे आहे. तिखटवाली आहे. हे कलर म्हणजे हिरवा गार जेव्हा कलर असतो ना मिरचीचा, तेव्हा ती खूप तिखट असते मिरची. तर ह्याला बघ, म्हणजे आता आपण खूप दिवसात आलो नाही टेरेसवरती, हो. पण ह्याला बघ 100 लिंब लागलेली आहेत. आणि हो, हे जे आहे ना, अक्षरशः. हे देशी लिंब, म्हणजे आपण जे मगाशी हा, बघितलं हा, ते ते सीडलेस seedless होतं. होतं आणि तर हे- हे देशी आहे. तर ह्याला अशी म्हणजे अगदी 100 जर मोजली ना हळूहळू, हो तर हो हो, आपली हे काय 100 सगळीकडे लिंब येतं. लागली आहे हो, त्याला. अगदी भरलंय, म्हणजे हे काय आणि छोटे त्याची छोटे सुरुवात छोटे. हे बघ, हे अशी असते. हे जे आहेत ना 2 लिंब, हो हो, ही किती अगदी छोटंसं आहे केवढीशी बघ ना, आलीत बघ अगदी ना. म्हणजे मोहरी सारख्यापासून अगदी सुरू होते, म्हणजे एकदम. हे बघा, हे अगदी लिंबाचे अशी सुरुवात होती, आणि मग त्याचं थोडंसं हळूहळू हळूहळू अशी मोठी होत असे छान मोठे, टप्पोरं हा, होतं, टप्पोरं आणि होतात. मग ते पिवळं व्हायला लागतं. तर आता ह्याची सगळी लिंब काढली तयार झालेली. आता जो बहार येतोय ना, तो हिरव्या आत्ता आहेत ती. हा. आता काही दिवसांनी ती छान मोठी होतील. हे आणि पेरूचं. पेरूच आहे. हो, हा लाल पेरू आहे, आणि आपण ह्याला खाल्लेला लाल हा, पेरू याचा. असा इतका मोठा पेरू आणि हो. ज्युसी असतो, लाल आहे, की गुलाबी कलरचा. गुलाबी हो, कलरचा आहे. गुलाबी तर कलरचा. तो आता येऊन गेलाय, हम्म. आणि आता परत वाट बघतोय कधी कधी येईल येईल, याचं. हो. आणि हे चिक्कूचं झाड आहे, याला सुद्धा चिक्कू आलेले आहेत छोटे छोटे. हे हो, बघा, अगदी, इथे अगदी हो. बघू शकता की अगदी भरपूरच येतात त्याला चिक्कू. म्हणजे सुरुवात झालीये. तेवढंच आहे ना ग. नाही म्हणजे खरं काही वेळेला असं वाटतं की टेरेस गार्डन मध्ये एकतर वेळ पण हो, खूप जातो, छान जातो, मस्त म्हणजे वेळ जातो एकदम. मानसिकता जेव्हा आपल्याला आणि हा, आपण जे छान. नेचरमध्ये सारखं जात असतो बाहेर, तर ते आपल्या टेरेसमध्ये जर आपण अशी छान गार्डन केली, हो. तर इतका सुंदर वेळ जातो. आणि शिवाय समाधान किती, की समाधान आपल्या आपण घरचं, हो, घरचं आपण. टेरेसमध्ये इतक्या भाज्या येऊ शकतात, ह्याचं समाधानच काही वेगळं आहे. आणि हे सगळ्या- बघ हो, सुजाता, हो, हो. इथे हो हो हो, आपल्या ह्यांना हा, मस्त दाखवायचंय. आहे. हो, केवढं म्हणजे भरीतचं वांग आहे हे. मस्त भरिताचं वांग मस्त आलंय, आणि हे हिरवं आहे. हिरव्या, एक नंबर. आणि हे एवढं मोठं झालं तरी सुद्धा ते कोवळं हा, असतं, म्हणजे कोवळं असं असतं. खूप त्यात बिया वगैरे आणि येत त्याला बघ नाहीत. ना, हो. ओझं असं आता हो, हे होईना. पेलवेला, हो. मग मस्त. इकडची सगळी फुलं हो, झाडच फुलं आहेत. झाडं आहेत. आणि इकडे पण सगळी वांगी आहेत आता. हो, तर हे सगळी वांगे आहे ना बऱ्यापैकी इकडे पण, हो. वांग्याची झाडं आहेत, आणि त्याला वांगी आलेली आहेत आता. भाजी इथे पण करायला आले, दिसतंय, हो. तिथे एक आले, त्या इथे झाडाला पण एक आले, आले. हे बघ, आणि म्हणजे इथेच 2-3 प्रकारची वांगी आहेत हा. आपल्याकडे. हा एक प्रकार ह्याची असतो. जात वेगळी हो, थोडीशी. हे जात वेगळी आहे. ते हे हिरवं, मिक्स असतं बघ. हे मिक्स, आणि हे जांभळं. हा, हो, ते असे जांभळं. 3 प्रकारची वांगी तर आहेतच आपल्याकडे इथे. आणि ज्या कुंड्या आता काढून टाकायच्या होत्या, किंवा आता ह्या खूपच छोट्या पडतायत झाडांना, पण असं वाटलं की ह्या टाकून देण्यापेक्षा किंवा रिकाम्या ठेवण्यापेक्षा हो, काहीतरी त्याच्यामध्ये लावावं. एक दोन कांद्याची पात लावावी. तर असं काय केलंय, ह्या सगळ्या छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये सगळ्या अशा कांद्याची पात लावली. हो. त्यामुळं जवळजवळ 1 किलोभर कांदा तरी तयार आरामात होईल. तयार होईल. आणि हो. शिवाय ह्या पातीची भाजी पण भाजी. होती, म्हणजे मस्त. दोन्हीही होतं. तर खरं तर आपल्याकडे जेव्हा कांदे आपण खूप आणतो तेव्हा बऱ्याच कांद्यांना असा एक कोंब येतो त्याला, आणि हा, तो कांदा जरी नुसता तुम्ही लावला. कुंडीत कुठेही ठेवला ना, तरी त्याला इतकी मस्त पात येते, त्याला कांद्याचा यूज होत नाही. हो, कांदा बरोबर तो आहे. हे होत खराब होतो, खराब होऊन पण जातं. पात अगदी चांगली निघते. म्हणजे भाजी करू शकता किंवा कशावरती आपल्याला टाकायची असेल तर टाकायची असते. तात्पुरतं आपण आणि 1-2 कांदे लावू या शकतो. दिवसामध्ये आपण भोगीची भाजी करतो, हो. तर त्याला ह्या सगळ्या भाज्या हो. लागतात. तर आपण सगळं तिकडची पण थोडीशी हो, फुलं बघूया. झाडं हो. बघूया. तर ते भरपूर, अगदी मला वाटतं 200 हा, कुंड्या तरी 200 आरामात, ते हो, 250 आरामात, हो. जवळजवळ हो, कुंड्या आहेत. झालेल्या आहेत. आणि हे औषधी इथे कडुलिंबाचं झाड पण आहे आपल्याला. आपण मला वाटतंय गुढीपाडव्याचं जे आपण इथून reel काढता केली, येतं इथून आपल्याला. आपण घेतलेला होता. आणि चालेल, हे झाड पिवळा आपलं. चाफा आहे, पण सध्या पिवळ्या चाफ्याला सीझन नाहीये, त्यामुळे हा, थोडी season अजून नाहीये फुल त्याचं पण तेवढं. आलेत. हे बघ, कळ्या सुरू झालेत यायला, हा, म्हणजे हे थोड्या दिवसात आता येतील थोड्याशा. येतीलच. हे काय आलेत, हो, म्हणजे हो, कळ्या यायला लागल्या. पण असं दाखवा म्हणतात ना ग,
फुलाला वगैरे असं हो, पण ऐकलंय त्याचं खरं मी तर असं. कारण कळलेलं नाही की हां, असं का असं दाखवू दाखवायचं नाही नये असं. बोट. खरं तर आपल्या असं हो, सबस्क्रायबरना असं जर कोणाला माहिती माहिती असेल असेल तर तर नक्की आम्हाला हां. सांगा की म्हणजे की फुलाला हां. किंवा झाडाला असं दाखवत नाहीयेत, असं दाखवतात. म्हणजे मी सुद्धा त्याचं हा प्रश्न बऱ्याच जणांना विचारला, हो. पण मला समाधानकारक उत्तर मिळालं नाहीये. तर खरं तर आपल्या सबस्क्रायबरपैकी कोणाला जर माहित असेल की झाडात किंवा आपण फळ आपण असं दाखवताना बोट असं का करत करत नाही, असं नाहीये. का हो. करतात, तर आम्हाला खरं नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. म्हणजे आमच्या पण माहितीत जराशी भर आपल्याला पडेल, पण भर भर पडेल पडेल. आपल्याला. हे सगळे सीझनल भाज्या हो, आपण सीझनल. खरं लावतो किंवा आपण जेव्हा आम्ही काही शूटिंग करतो तर त्यावेळेला असं लक्षात येतं की अरे च्छा, ही भाजी आपण टेरेसमध्ये लावून बघूया आणि का? कधी-कधी अगदी थोडंसं लागतं. म्हणजे जसं आपलं आणि की तेवढ्यासाठी आपल्याला ते तेवढ्यासाठी पेंडी आणावं लागते. लागते. म्हणजे की लसूणची हो, पात आपल्याला हवी हो, आहे. फॉर तर एक्झाम्पल. ते काय होतं की तेवढ्यासाठी मिळत नाहीये ती पात. तर मग आम्ही काय करतो की जेव्हा आपण लसूणचे गड्डे आणून घरी ठेवतो, तर थोडेसे असे कोंब येतात बघा त्या लसूणला. हां. खूप दिवस राहिले आणि ते फक्त एक-एक जरी आपल्या कुंडीत कुठल्याही टोकला ना, तर त्याला मस्त अशी पात येते. आणि म्हणूनच म्हणजे आता थंडीच्या दिवसात भोगीची भाजी आपण करतो, तर त्याच्यासाठी आपल्याला कांद्याची पात लागते भरपूर किंवा पावटा लागतो. लागतो. हो. मग पावटा सुद्धा खरं वर्षभर मिळतोय अगदी आजकाल. पण जो सीझनमध्ये ज्याची मजा आहे ना किंवा त्याचा तो चुणुला पावटा म्हणतात हां, ना, तो फक्त ह्या दिवसात येतो आणि त्याची जी भोगीची भाजी आहे, जी आपण केलेली आहे, आहे. इतकी सगळ्यांना आवडली. खूप सुंदर होती. ह्यावेळेला जानेवारी आलेला आहे. आता आपण भोगी आणि आलेली अगदी खरं जवळ. तर तीच त्यामुळं ना करा. हे सगळे आपल्या भाज्या लावायचं हे सगळं आपण जराशी वाढवलं म्हणजे काय तर हे लावून बघू, ते हो. लावून बघू कसं येतंय आणि आणि ते आलं की खूप आनंद होतो की अरे च्छा! हे येतंय इथे आपल्या पण गार्डनमध्ये. स्मिता आता तुझ्याकडे आहे हे तुझ्या टेरेसवरचं दाखवते. पण मला सुद्धा असं वाटतं, की हे बघून ना, की मी पण नाही, लावावं तू असं करच ना, गार्डन हो. नक्की कर पण तू तू अगदी. मदत करायला नक्की यायचं अगदी कारण मी तुला केव्हा ये, ह्याचा कारण मला आता छान म्हणजे अनुभव कळलंय आलाय. हो, त्यातलं, अनुभव आलाय आणि मग की काय टिकतंय, काय येतंय किंवा कोणत्या प्रकारची रोपं बरोबर. आणायची नाही, नक्की हे हो. आपण तुझ्या आणि इथे पण हो, तू करूया. अगदी हो, म्हणजे जरूर कर. म्हणजे खरं तर टेरेस गार्डन आता प्रत्येक जणच करतं. हो. आणखीन करावं म्हणजे तुम्हीही करा. म्हणजे म्हणजे सगळ्यांनी करा आणि घरातल्या घरात तुम्हाला काय हो. आपल्या भाज्या आपण सीझनल घेऊ शकतो. उदाहरणार्थ सिमला मिरची छान पद्धतीनं टेरेसवर येते. नंतर कारली येतात, त्याच्यानंतर पावट्याच्या वेल हो. येतो आणि एकदा ते तुम्ही लावलत ना, फक्त त्याचं काय आहे, की हो, सुजाता मेंटेनन्स मेंटेनन्स मात्र खूप आहे आहे. हो. त्याला. वेळच्या वेळेला आपल्याला औषध फवारणी करावी लागते किंवा खतं घालावी पाणी लागतात मेन आहे. आणि हं, मेन पाणी. पाणी तर कोणत्या झाडाला खरं खूप पाणी लागतं. लागतं. काही-काही झाडांना अगदी कमी कमी पाणी लागतं. लागतं. आता तर ते बऱ्याच पण वेळेला काय लक्षात होतं ठेवावं खरं लागतं तर आपल्याला. आपण बाहेरगावी जातो आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी झाडं लावली आहेत, तर त्याला पाणी कसं घालायचं? किंवा त्याच्यासाठी आपल्याला माणसं मिळत नाहीत की पाणी घालायला आणि हा मोठा प्रश्न असतो. हो, तर त्यामुळं एक गोष्ट माझ्या खरं तर माझ्या हो, मिस्टरांनी केलेली हो. आहे ही. हे तर ड्रिप आम्ही केलेलं ड्रिप आहे असं. केलेलं आहे ह्याला सगळ्याला. तर आणि ते आणि आपण मोबाईलवरून ऑपरेट करू हां, शकतो. तर हं. ह्याचं काय असतं, हे सगळं किट मिळतं. आपण घरच्या घरी हे सगळं करू शकतो आणि ह्याला टायमर मिळतो आणि हां. त्या नळाच्या इथे तुम्ही टायमर लावला, की त्याचं टाईम सेट करायचं. म्हणजे काय होतं, त्या वेळेला म्हणजे आता समजा सकाळी 7:00ला पाणी पाहिजे हो. किंवा संध्याकाळी 7:00ला असं 2 वेळा जर फिक्स केल्या, तर ते ऑटोमॅटिक पाणी घेतं. जसं आपलं वॉशिंग मशीन, डिशवॉशर कसं ऑटोमॅटिक पाणी घेतं प्रत्येक वेळेला. तसंच हे नळाला हो. जर तुम्ही लावलं आणि तो नळाचा नॉब जो आहे तो नेहमी ऑन ठेवायचा आणि मग त्यांनी टाईम सेट केल्यामुळे सकाळी 7:00ला आणि संध्याकाळी 7:00ला बरोबर त्याचं अगदी पाणी सुरू थोडं-थोडं होतं अगदी. आणि अगदी हळू ड्रीप आणि ते किती वेळ तर ते पण आपण सेट करू शकतो. म्हणजे समजा मला 3 मिनिटासाठीच पाणी पाहिजे. आता पावसाळा आहे आणि खूप पाणी नकोय, तर अशा वेळेला तुम्ही 2-2 मिनिटाचंच सेट करू शकता किंवा आता भरपूर उन्हाळा आहे, तर अशा वेळेला हो, तुम्ही जास्त 5-5 पण. हो. मिनिटाचं पण सेट करू शकता. तर हा त्याचा फायदा आहे. म्हणजे आता इतकं सगळं मार्केटमध्ये मिळतं तुमच्या हो, सोयी. हो. फक्त आपण करायचंय. तर आणि आम्ही ड्रिपनी काय होतं माहितीये, पाणी पण वाया जात नाहीये वाया जात अजिबात. नाही अगदी ॲक्चुअली. पाहिजे तेवढं त्याच्या मुळाला तेवढंच पाणी म्हणजे मिळतं. खरं तर हा एक आपण हो, चांगला अजून हे हो, आहे, हो. की पाणी आपण कुठेही इतकी झाडं असून सुद्धा वाया घालत नाही. आणि काय होतं पाईपनी पाणी घालताना ना, ही माती वगैरे आहे ना, उडते. ती सगळी उडून खाली येते. पण ड्रिप जेव्हा आपण करतो, तेव्हा अगदी ते थेंब-थेंब पाणी मस्त त्या मुळांना लागतं आणि त्यामुळे सुद्धा आजकाल छान येतं. खूप ड्रिप्स आले, की पाणी वाचवा. वाचवा. म्हणजे पाणी वाया घालवू नका. ड्रिप करा. म्हणजे शेतात सुद्धा हो, मोठ्या-मोठ्या ना, ड्रिप केलेलं सगळीकडे ड्रिप असतं. करतात. आमच्याकडे द्राक्षाची बाग वगैरे आहेत ना, त्याच्यामध्ये सुद्धा ड्रिप ड्रिप करतात. केलेलं असतं. त्यामुळे हे खूप छान आयडियाज आहेत म्हणजे आपल्याला नवीन लावावं लावायचं. लागतं. तर ह्याला त्याच्यानंतर भरपूर छान आपण आहे. विड्याच्या पानाचा पण वेल लावलाय.
हो, हे बरं. खूपच म्हणजे तर आपल्याला मधून-मधून आपल्याला विड्याची पानं लागतात हो. पूजेला म्हणा आणि औषधी आहे. म्हणजे बरेचसे रोज लोक खरं पान खावं पान म्हणतात कारण खातात. कॅल्शियम खूप जातं ना तर त्यातून. त्यामुळे ही विड्याच्या पानाचा वेल लावलाय आणि तो एकदा लावला की इतका भरभर वाढतो. हो, पसरतो. अगदी त्यामुळं भरपूर पसरतो. आपल्या घरात खरं तर विड्याचं पान असावंच. म्हणजे विड्याचं पान, कढीपत्ता कढीपत्ता हे जे हे अगदी ठरलेलं बेसिक आपल्या आहे. बेसिक गोष्टी आपल्याला पाहिजेतच. आता ही कांद्याची जी पात ह्याच्यात लावली आहे ना, तर ही हो. 2-3 वेळा कट करून ह्याची भाजी झाली आहे आणि आता जेव्हा त्याला परत एकदा फूट एक आली आहे. अशी स्टीम येते ही हां. अशी जाड जाड अशी आणि हे ना फुल अगदी असं मोठं होतं हं. आणि नंतर हे काळं होतं. हां. म्हणजे ह्या बिया म्हणजे आमच्या गावी जेव्हा शेतात व्हायचं ना कांद्याची शेत, हं, तेव्हा हं. ती अशी एवढी पांढरी शुभ्र फुलं दिसायची हां. आणि मग त्याचं बी झालं की ते की परत मग टाकलं की टाकायचं. परत त्याचं तरू म्हणतात आमच्याकडे त्याला हां. किंवा म्हणजे लहान म्हणजे तरू असं तरू. की मग ते लावायचं की हा परत शब्द कांदे माहित हो नव्हता मला. तरू म्हणतात कांद्याचं तरू असं आणि इथे ना ढब्बू रोप. मिरचीची सुरुवात झाली. हे ढब्बू मिरचीचं आहे अरे वा. आणि इथे मिरची पण आली आणि भरपूर साऱ्या मिरच्या आल्यात इथे पण. अगदी पण छोट्या तर आता ह्या एक 15 दिवसात छान ठीक आहे, ठीक आहे. मिरच्या मस्त येतील. आले, ठीक आहे. हं. भरपूर आले. सुरुवात झाली आहे हो, सुरुवात झाली. आणि ही सगळी मिरचीची झाडं याच्यात लावली आहेत ढब्बू मिरचीची. मस्त अगदी छोटं-छोटं पण सगळ्याचा प्रयोग केले की अगदी. काय चांगलं हां. येतंय आपल्या त्याच्यानंतर हा पुदिना आपल्याला सारखा पुदिना हो, लागतो. पुदिना त्यामुळे सारखा घरात कढीपत्ता आणि पुदिना हा पुदिना. हवाच. आणि आता जसं सांगितलं तसं आपण पाणी वाचवा हे पण आपण करतो. हो. तर तसं आता घरातल्या घरात इलेक्ट्रिसिटी म्हणजे पॅनेल लावून जर तुमच्याकडे छान मोठी टेरेस असेल किंवा अगदी जरी छोटी असेल तरी हो. तुम्ही पॅनेल लावू शकता. जसं की आम्ही वरती ही शेड हो. केली आहे आणि इथे सगळे वरती पॅनेल टाकलेत आणि सगळी जी काही इलेक्ट्रिसिटी आहे तर ती आपणच घरात तयार करतो. तर हा एक आहे की नक्की खरं तर ह्याचा तुम्ही हो. विचार करा. म्हणजे नेचर देते आपल्याला हां, तर त्याचा ते आपण आपण फायदा घेतलं करून पाहिजे. घ्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे काय होतं की आमच्या सगळ्या घरातल्या जे काही लाईट्स आहेत किंवा कॉमन जे आपले मोटार चालते, एसी सुद्धा हो, त्याच्यावरती त्याच्यात चालतो. सगळं हो. आणि मग आमचं असं लक्षात आलं त्याच्यातून थोडीशी आणखीन एक अशी Idea. गमतीशीर झाली की आता शेड आपण घातलीच आहे छान. हो. तर मग आपण खाली मस्त असं थोडंसं आर्टिफिशियल लॉन घालूया का? हो. कारण जागा तर आपल्याकडे नाहीये खालची. हो. तर मग आम्ही काय केलं मस्त, हो. की म्हटलं चला आपण थोडीशी सिटिंग अरेंजमेंट करूया. मग खाली आर्टिफिशियल लॉन घातलं. म्हणजे खरं तर इथे आता फ्रेश लॉन कुणाला आवडणार नाही. पण जागेच्या अभावामुळे हे आपल्याला करता येत किंवा नाही. इथं ते एवढं इथे माती नाहीये हां. ना त्यामुळे ते मग आपली हौस ठीक कशी आहे. हो, भागवायची ना. हो. नाही त्यामुळे आता मग आम्ही छान आले आर्टिफिशियल अगदी म्हणजे ओरिजिनल वाटतंय वाटतं. म्हणजे वाटताना ते आणि ओरिजिनल मग ते घातल्यानंतर असं परत वाटलं की मग आता आपण लॉन वगैरे घातलंय मग त्याच्यावर थोडंसं असं काहीतरी बसायसारखी करूया का? मस्त मग आहे. ॲक्च्युली ते झालं. जरा मग सोफा सेट घेतला एक छोटासा आणि मग इथे अशी छान अशी सिटिंग अरेंजमेंट केली आणि त्यामुळं काय होतं की कोणी पाहुणे आले मस्त आहे मी आता किंवा थोडी इवन आपल्याला सुद्धा म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात किंवा उन्हाळ्याच्या दिवसात असं वाटतं की हा मस्त पाऊस बघत बघत चहा घ्यावा. हो चहा घ्यावा आणि आपण सुजाता कितीतरी वेळा इथे घेतो येऊन घेतो चहा पीत खूप आहे बसलो. आपली किटी पार्टी पण कितीच्या वेळी इथेच. इथे झालेली आता आहे इकडे आळू आहे. हो मस्त आळूची सुद्धा प्रकार आहेत ना ग हो. 2 प्रकारचे आहेत हो. हो हा जो आहे ना हा. तो हा भाजीचा आळू आहे. म्हणजे अशी कोळी कोळी पानं येतात अगदी हा, त्याला हा. छान. म्हणजे आपण आळूचं पतपत हा, वगैरे करतो करतो ती आहे. त्याच्यासाठी हे आपण वापरतो त्याच्यानंतर आता ही सगळी खतं आणली आहेत. आता खतं घालायची वेळ पण झाली आहे. तर आता हे सगळं जे काही आहे ते आपण आता हे जे आहे ते कंपोस्ट खत आहे. हो किती बघ ना किती मस्त अगदी तर तयार आता ही म्हणजे सगळी खतं आपण त्याला घालणार आहे. तर त्याच्यासाठी एक 3-4 पोती खतं आणली आहेत ठेवली आणि आता ते घालायचं काम चालू आहे हळूहळू. हो, कारण आता हो. थंडी आहे. हो. तर अशा वेळेला खूप कीड पडते. हा एक आळू हा. आपला हा मला वाटतं आपल्या ह्याचा वडीचा आळू हा वडीचा आळू ह्याचा आहे. आकारच कळतोय की हा. हा वडीचा आळू आहे मस्त अगदी असं मोठं मोठं पान हा, म्हणजे म्हणजे ह्याचा शेप जो असतो ना तो असा असतो थोडासा आणि अजिबात खाजत नाही. खाजत नाहीये हा आणि ह्याचे हे पण असे हा, थोडेसे काळे असतात. काळे काळे असतात असतात. त्याचे stem. खरं तर आपण जी आज टूर केली ती हो. अगदी खरं आम्ही अगदी साध्या पद्धतीनं ही सगळी गार्डन केलेली आहे. म्हणजे तुम्ही आता आपण जेव्हा सगळं फिरलो आपण तेव्हा तुम्ही बघितलंच असेल की आम्ही बऱ्यापैकी हो. बॅरल वगैरे वापरले. तर हे बॅरल सगळे आणून त्याला होल व्यवस्थित पाडून आणि हे सगळं घरी केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला असं वाटलं की थोडंसं आपण कमी खर्चात सगळं करून बघूया. आणि रंगाचे डब्बे वगैरे रंगाचे रिकामे डबे झालेले, असतात. सगळं अगदी तर घरच्या घरी युज ते केले आणलं त्याला होल पाडून असं घरगुती पद्धतीनं केलेलं आहे आणि नंतर जशा कुंड्या खराब होतील म्हणजे हे बॅरल सुद्धा काही वेळेला ना हो खूप खराब ऊन लागलं होतात. की असे हे बघा इथे क्रॅक जायला लागले. तर हा जेव्हा आता बॅरल बदलायचा आहे
तेव्हा मग आता आम्ही असा विचार करतो की एक मोठी कुंडी कुंडी घ्यावी घ्यायची हा. प्लास्टिकची, जी अशी ह्या पद्धतीची आहे, ह्या चांगल्या उन्हात टिकतात. तर मग ते थोडंसं आम्ही नंतर हळू चेंज करणार आहे. पण आता सुरुवातीला आम्ही थोडंसं साध्या पद्धतीनं अगदी केलेलं आहे हे गार्डन. आणि खर्च कमी हां, खर्चामध्ये. कमी हो, खर्चात. कमी आणि खर्चात हे कसं लावून होतंय. बघूया, हो, हे ते कसं लावून होतंय. बघूया. हो. पुन्हा असं वाटलं हे लावून बघूया. तर ते सगळं खरं तर हळू छान यायला लागलं आणि आम्हाला पण असं वाटायला लागलं हो, की की आता करू शकतो. करूया. हं, तर हं. ते सुरुवातीला सगळं बॅरलमध्ये केलं आणि नंतर जशा कुंड्या खराब होतील, बॅरल खराब होतील, तसं मग आम्ही आता कुंड्यांमध्ये सगळं शिफ्ट करायला लागले. तर आता खरं सुजाता असं वाटतंय आपली मस्त टूर झालेली आहे झाली. आणि ऊन पण छान पडले पडलंय. आणि मस्तपैकी आता गरमागरम पोहे आणि चहा ह्याचा बेत करूया आपण. नक्कीच आवडेल. मग मी त्याच्यासाठी थोडंसं आणि काय करूया, इथलाच कढीपत्ता फ्रेश, मिरच्या मिरची, हो. हे सगळं वापरून आपण मस्त कांदे पोहे बनवूया. आणि टीम सुद्धा आपली वाट बघतीये कधी आम्हाला पोहे आणि चहा देणार आहेत. मस्त पोहे झालते स्मिता, अगदी एक नंबर एकदम मस्त पोहे खाऊन झाले गरमागरम, अगदी सगळं कांद्यापासून कढीपत्त्यापर्यंत सगळं, आपण कोथिंबीर वगैरे सगळं पोह्या तिथलेच वापरलं आणि पोहे खाल्ले मस्त गवती चहा घालून कडक कसं तुझ्या आवाजासाठी. चहा केला, त्यामुळे थोडासा मला वाटतं आवाज माझा आता निघाला असेल चांगला चहा गरम गरम पिल्यामुळं. तर आता पण मस्त खरं गार्डनची टूर केली. हो आणि ही खरं तर आपण हो. आज जी टूर केली ती थोडीशी प्राथमिक केली आपण. म्हणजे थोड्या फळभाज्या वगैरे बघितल्या, फुलांची झाडं वगैरे बघितली. तर ह्याच्यामधली तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल, माहिती म्हणजे की तुम्ही अजून काही याला खतं वापरली किंवा जे तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की आम्हाला कॉमेंट्समध्ये विचारा आणि आम्ही नक्की प्रयत्न करू. आज आम्ही आमचा हा पहिलाच व्हिडिओ आहे खरं व्हिडिओ तर आता, वेगळ्या हो. प्रकारचा करायचा. आणि बऱ्याच आम्हाला सांगितलं होतं की तुमची आम्हाला गार्डन टूर करायला आवडेल. तर किचन आम्ही टूर पण म्हणतायत किचन बऱ्याच टूर जण पण की म्हणतात. करायला आवडेल. तर नक्की आम्ही असे छोटे व्हिडिओज तुम्हाला नक्की करूया. आणि आजची जर ही आमची टूर, छोटीशी गार्डन टूर तुम्हाला आवडली असेल आणि याच्याबद्दल अजून तुम्हाला काही थोडीशी माहिती हवी असेल तर आम्हाला कॉमेंट्स करून सांगा. नक्की आपण पुढचा व्हिडिओ बनवूया आणि बनवणार पण आहोत. होतच, कारण हो. दुसरी एक तर सुजाताची पण आता टेरेस गार्डन होणार आहे आणि आणि खाली पण खाली पण आहेत छोटीशी आपल्या गार्डन आहे. गार्डनच्या. त्याची पण आपण टूर नंतर करूया. आणि आमच्या YouTube, Instagram आणि Facebook या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूया. सुजाता, काय गो? अगं चला आपल्याला हो, निघायचंय खरंच कारण ते shoot 9:30 करायचंय ऑलरेडी आपल्याला. झालेत आणि आपल्या झालेलं आहे. डायरेक्टरनी सांगितलं चला, शूटिंग चला, आहे. चला, 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 त्यामुळं लवकर चला. पटापटा जायचंय आपल्याला. बाय.